महाराष्ट्राच्या नांदेड मधल्या एका प्रेम कथेचा शेवट असा झाला ज्याने पूर्ण देश हादरलं। 21 वर्षाची आचल मम्मीद्वार आणि तिचा प्रियकर सक्षम ताटे या दोघांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता, कारण सक्षम हा दुसऱ्या जातीचा होता। रागात आणि इज्जतीच्या नावाखाली 27 नोव्हेंबर 2025 रोजी एका शांततेच्या जागेवरती सक्षमची हत्या करण्यात आली आणि ही हत्या केली आहे आचलच्या दोन्ही भावांनी आणि वडिलांनी। हिमेशने आधी सक्षमवरती गोळी झाडली आणि नंतर त्याच्यावरती फरशी मारून त्याची हत्या करण्यात आली। पोलिसांनी चौकशी केली आणि त्या तिघांना अटक करण्यात आली। पोलिसांच्या चौकशीमध्ये हेही समोर आलं आहे की हिमेश आणि सक्षम हे अगोदरपासूनच मित्र होते आणि त्या दोघांवरती अनेक गुन्हे दाखल आहेत। दुसऱ्या दिवशी सक्षमच्या घरात त्याचे अंतिम संस्कार सुरू होते तेव्हा तिथे आचल पोहोचली। आचलने त्याच्या थंड शरीरावरती हळद लावली आणि त्याच्या मृतदेहासोबत लग्न केलं। आचलने पोलिसांची विनंती केली आहे की तुम्ही सक्षमच्या पूर्ण घराला प्रोटेक्शन द्या, कारण माझ्या भावाने सांगितलं जेव्हा मी सुटून येईन तेव्हा सक्षमच्या पूर्ण घराला मारून टाकेल। तिने पत्रकारांसोबत संवाद साधताना तिने असंही सांगितलं आहे की मी आता कायम स्वरूपी सक्षमच्या घरच्यांसोबत राहणार आणि त्यांची देखभाल करणार। आणि आचलनी हेही मागणी केली आहे की माझ्या वडिलांना आणि माझ्या भावांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे।